नमस्कार, मी पंजाब डक कोल्हापूर जिल्हा आणि सातारा ह्या परिसरामध्ये आणि इकडं माळशेज घाट त्या भागामध्ये तुरळक ठिकाणी कुठंतरी काहीतरी भागात पाऊस पडेल म्हणून हे लक्षात येतं। पण राज्यात दुसरीकडे मात्र कुठंच पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर राज्यामध्ये हे उद्याच्याला 7 तारखेला सांगली, निफाड, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव, नांदुरा, अकोट, खामगाव, अकोला, वर्धा, नागपूर, भंडोरा त्या परिसरामध्ये उद्यापासून चांगली थंडीला सुरुवात होईल। ती थंडी परत उद्याच्याला मराठवाड्याकडे येईल। 8 तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि 9 तारखेपासून मात्र राज्यात चांगली हुरहुडी भरणार आहे, म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे। पारा निच्चांकी होणार आहे, 12-13 अंशापर्यंत राज्यातला पारा येणार आहे। खूप थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं। ज्यांना हरभरा पेरायचं तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता, म्हणजे काय मकाला पेरू लावू शकता। आणि कांदा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, कांद्याचं रोप देखील तुम्ही टाकू शकता। राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे माझा 7 तारखेला संपला, आता उद्यापासून पाऊस संपला म्हणून हे सगळं जाहीर होणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं। म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जवळपास 7 तारखेच्या नंतर निघून जाणार। 8-9 तारखेला आंध्र प्रदेश, तेलंगणातून देखील निघून जाणार आहे। म्हणजे सांगायचं झालं तर आता उत्तरेकडून थंडी येत राहत असती। आता पावसाळा संपला आणि हिवाळ्याची चाहूल लागलेली। आणि तुम्हाला सांगतो, जशी 7 तारखेच्या पुढे तारीख वाढत जाईल तशी थंडी वाढतच जाणार आहे आणि ह्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यात चांगली हुडहुडी भरणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। डक साहेब, काही असे मेसेज येत आहेत की पाऊस आणखीन राहणार आहे, या नोव्हेंबर महिना पूर्ण पाऊस राहणार आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझ्या अभ्यासानुसार पाऊस काही येणारच नाही। आता पाऊस निघून गेला। फक्त आजच्या दिवसात तुम्हाला म्हणलं ना 6 आणि 7 तारीख, म्हणजे आज 6 आणि उद्याची 7 तारखेला फक्त 3 जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर, सांगली आणि इकडं माळशेज, इगतपुरी ह्या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी 10-20 गावामध्ये थोडाफार पाऊस येईल। पण खूप काय असा पाऊस काही मोठा पडणार नाही। शेतकऱ्यांनी ज्वारी पेरू शकता, कापसा व्यवसायाचे वेचू शकता म्हणून सर्वप्रथम खास करून ही आनंदाची बातमी। डक साहेब, ते एक तर फवारणी केल्यावर म्हणतं बुरशीनाशक मारावं लागतं, पण त्याच्यानंतर पण तुम्हाला एक माहिती असं सांगतो, माझा 10 वर्षाचा अनुभव आहे। पाऊस हरभरं पेरलं आणि त्याच्यावर लय पाऊस पडला, रानात पाणी साचलं की ते हरभरं मरतच, म्हणून त्याच्यापेक्षा दुबार पेरणी केलेली चांगलं। म्हणजे डक साहेबाचं म्हणणं, पाऊस जर झाला तर हरभरं ते हरभरे मरच लागणार, बुरशी आता लागणार, मरतच, पण पुन्हा काय होते, पुन्हा ज्यावेळेस घाटे लागते त्यावेळेस देखील मरतंय। त्याच्यामुळे आता